आज ये मग दिवसभरात कधी पण. तुला नोट्स वगैरे पाहिजे असते त्याचे फोटो काढून घेऊन जा, म्हणजे कसं तुला सोपं जाईल अजून बाकी सगळ्या चॅप्टरचे. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे, आलो तर सांगतो तुम्हाला. बिलकुल, नक्की नक्की नक्की. ठीक. सो आपलं मोमेंट टाईप अर्ध झालं होतं. आपण बघितलं आता मोमेंट टाईप 301, सगळ्यात पहिले बघितली 101, राईट, आणि जी आर एन केलं होतं. त्यानंतर आपण बघितली मुवमेंट टाईप 321. त्यांनी काय केलं, क्वालिटी टू आपण आपल्या अनरिस्ट्रिक्टेड मध्ये आपण स्टॉक मूव्ह केला. त्यानंतर बघितली आपण 311, त्यानंतर 313 आणि 315. ह्या मोमेंट टाईप आपण आतापर्यंत बघितल्या. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे तो म्हणजे स्टॉक ट्रान्सफर करायचा आपल्याला, प्लांट टू प्लांट. एकदम परत तुला ना स्टॉक ट्रान्सफर करून दाखवतो मुवमेंट टाईपने. सो आपला प्लान कोड काय होता, प्लान कोड, कंपनी कोड? एडीपीओ आहे. ओके. एकदा 60 मधून चेक करतो. मटेरियल प्लांटचे एडीपीओ एक्झिक्यूट. ओके, मटेरियल लागेल, मटेरियल अवेलेबल नाही. एडीपीओ मध्ये मटेरियल अवेलेबल नाही आपलं. तुम्ही PZ10 मध्ये वाटतं आपण लास्ट टाइम का PZ10 मध्ये बघा ना तुम्ही. मी एडीपीओ चूज केला होता. हे तू बनवलेले का? ठीक आहे, एक काम करतो मी, पहिला तो पटकन एक मटेरियल क्रिएट करतो एडीपीओ मध्ये. 101 इथं मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मी काय करणार मग इथे स्टँडर्ड घेणार. इंटर इंटर प्लांट एडीपीओ 000 लोकेशन. ओके, प्लांटच दाखवत नाही यार. अरे यार, बरोबर आहे, सिस्टम मध्ये अपडेट झाली त्यानंतर आपला क्लास झालेला नव्हता. एडीपीओ निघून घेतो. कोणता तुझा प्लान कोड, कोणता तुझ्याकडे? PZ10 आहे, PZ10. PZ10. 001चं लोकेशन. हा. ओके, इथं बरं अपडेट केलंय सगळं. व्हॅल्युएशन क्लास 3000 कारण रॉ मटेरियल म्हणून. झालं मटेरियल क्रिएट. या मटेरियल जागेत आपलं आता विंटर क्रिएट आहे याच्यामध्ये. हो. डायरेक्टली पीओ काढू, MA21 परचे ऑर्गनायझेशन काय? मॅक्स कंपनी काय तरी. नाही, परचेस ऑर्गनायझेशन रे. PZ10 आहे का? PZ10 परचेस ऑर्गनायझेशन. यातलं आपलं पॅरामीटर्स स्वतः इथं आपण टाकू मटेरियल जे आपण आता क्रिएट केलं ते PZ10. कोणतं मटेरियल होतं आपलं त्यात? वरचा वाला. पक्का वरचं होतं तुझं ऑलरेडी. खालचे दोन ते ते लास्ट टाइम बनवलेलं. किंवा क्वांटिटी 1000. डिलिव्हरी डेट आजची टाकायची F4 F2. प्लांट प्लांट टाकणार आपण PZ10 0001. बरोबर आहे. नेट प्राइस टाकायची.
ओके अकाउंट मॅन्डेटरी 1114 ते हेक्स हेक्सागोनल टाकलं. बरोबर वगैरे सॉल्व करण्यासाठी OMS2 मध्ये जाऊ आपण. OMS2 मध्ये पोझिशन सिलेक्ट करायची लाईन, ऑन डबल क्लिक, पोझिशन इथं प्लॅन टाकायचा PZ10. ठीक तुझ्या आहे ऑलरेडी. पेनचं हा एका पेनचं हे क्रिएट केलंय मी आता 87 नंबर. आपल्याला काय करावं लागेल, मटेरियल चेंज करावं लागेल. म्हणजे इथं F4 तर 87 हे लास्ट वाला आपण आता क्रिएट केलं. ठीक आहे, याला चेक करणं, नो इश्यू, देण्याला करणं. ठीक आहे, पीओ आपली सेव्ह झाली. आता मी काय करणार, GRN करणार. आता तो मुवमेंट टाईप इथून पुढे सुरू होणार. ओके मुवमेंट टाईप चेंज करायचा आता इथून काही GRN करायचंय तर मग /MIGO. ओके, त्याने इथं करायचं आपल्याला गुड रिसिप्ट, इथं परचेस ऑर्डर, इथं मी पीओ नंबर टाकला, एंटर केलं, 10 मुवमेंट टाईप इथं ठेवली. आता दे देन क्वांटिटी आयटम ओके, चेक पोस्ट. फायनान्स वाल्यांचा रे हा आपल्याला करायची गरज नाही. तुला आला की मला सांग फक्त. ओके तुझी अजून कंपनी आहे का बनवलेली एखादी ज्यात तू आता काम करणार आहे? हा SZ10 पण आहे काय? SZ10. तुला पण एरर आला असता तो. अजून कोणती कंपनी आहे का? नाही, हे सध्या 2च आहे. ओके, कारण त्यातून डिलीट करून दे म्हणजे तुला तो एरर येणार नाही मग आता परत. ओके ओके डेटा आपला सॉल्व्ह झाला, एरर आपला सॉल्व्ह झाला. मला इथं तुमचं GRN झालं, आता स्टॉप चेक करू. कशाला MMB मध्ये इथं मटेरियल टाकायचं, इथं एक्झिक्यूट आलं तुझं 1000 इथे. हा आला तुझा स्टॉक. आता स्टॉक काय करायचं, मला हा ट्रान्सफर करायचं लोकेशन टू लोकेशनला. मग मी कसं करणार, इथं जाणार, इथं ट्रान्सफर पोस्टिंग घेणार, इथं रेजिडेन्शियल इथं ऑर्डर घेणार, मुवमेंट टाईप चेंज करणार. आता पहिली मुवमेंट टाईप काय ती 101, कारण काय करायचं होतं, GRN करायचं होतं.
आता आपला स्टॉक ट्रान्सफर करायचा आहे म्हणून तिथं स्टॉक ट्रान्सफर घेतलं आणि इथं घेणार 311 प्लेनवाला 311 ट्रान्सफर पोस्टिंग 1 स्टेपमध्ये. ते काय लोकेशन टू लोकेशन. इथं घेतलं मुवमेंट टाईप चेंज केले की एंटर करायचं. एंटर केल्यानंतर इथं मटेरियल टाकायचं. मटेरियल नंतर मग F4 प्लांट इथं आपला कोड टाकायचा. काय तो PZ10 एंटर. आणि इथं प्लांट टाकायचा आपला PZ10 कारण ज्या लोकेशन मध्ये स्टॉक आहे तो लोकेशन इथं घ्यायचा आणि ज्या लोकेशनला पाठवायचा तो लोकेशन इथं घ्यायचा. 002 ला पाठवायचं. एंटर. इथं आता एरर येईल आपल्याला 200 क्वांटिटी पाहतो. आता एरर येईल ते एक चेक स्क्रीनशॉट काढून घे नंतर हा एरर लिहून घे तुझ्याकडे. ठीक आहे. आता सॉल्व्ह कसा करायला सांगतो तुला. क्लोज. काय मंत्र म्हणणं चालू यांचे कसले मंत्र म्हणताय. ठीक आहे. तर याला सॉल्व्ह कसा करायचा. MMSC इथं मटेरियल टाकायचं. इथं प्लान टाकायचं. त्याला एंटर करायचं. एंटर केल्यानंतर इथं जे काही लोकेशन तुझे अवेलेबल असतील त्याच लोकेशनवर तू स्टॉक ट्रान्सफर करू शकतो. दुसऱ्या लोकेशनवर ट्रान्सफर करता येणार नाही. मग इथं आपले उरले लोकेशन टाकायचे 0003 एंटर आणि सेव्ह. झालं इथं सेव्ह. आपलं जायचं आपल्या स्क्रीन आपण जिथं होतं तिथे आलो. इथे चेक केलं पोस्ट झालं आपलं डॉक्युमेंट पोस्ट. मग याचं परत MMB मध्ये एकदा याला रिफ्रेश करायचं. स्टॉक तुझा ट्रान्सफर झालेला आहे. हा झाला तर 1 स्टेप मध्ये. आता 2 स्टेप मध्ये दाखवतो. आता मी ऑलरेडी 2 स्टेप ट्रान्सफर कसं तुला ते सांगितलं होतं मागची एकदा रेकॉर्डिंग चेक कर. त्याचं थेअरी का त्याच्या पाठीवरची मी सांगितली. आता थेअरी सांगत बसलो तर पुढचं सेशन आपलं लवकर होणार नाही. म्हणून मी काय करतो डायरेक्टली तुला ट्रान्सफर करून दाखवतो. ठीक. मग मी काय करणार इथं घेणार मटेरियल. इथे घेणार प्लांट. इथे घेणार लोकेशन ज्याच्या लोकेशन मध्ये स्टॉक आहे. अरे एक मिनिट वेट. MIGO इथं मला मुवमेंट टाईप चेंज करावं लागेल पहिले. लक्षात घे पहिले मुवमेंट टाईप आता 311 होती. आता आपल्याला 300 चेंज करावं लागणार आहे. ती म्हणजेच 313 पुढे 313 ट्रान्सफर पोस्टिंग लोकेशन टू लोकेशन रिमूव्ह फ्रॉम स्टोरेज 2 स्टेप मध्ये ट्रान्सफर आहे. म्हणून पहिले काय रिमूव्ह फ्रॉम स्टोरेज. मग 313 घेतलं एंटर केलं. आता इथं मटेरियल टाकतो मी. प्लांट टाकला. लोकेशन कोणत्या स्टॉकला आहे कोणत्या लोकेशनला स्टॉक आहे देन कोणत्या लोकेशनला पाठवायचं आहे ते इथं आता मी 0003 ला पाठवतो. ओके. किती क्वांटिटी पाठवतो ते मी 100 क्वांटिटी पाठवतो. एंटर करणार चेक करणार आणि याला पोस्ट करणार. याला डॉक्युमेंट पोस्ट मी जाणार MMB मध्ये. याला मी आता रिफ्रेश करणार. तुमचं लोकेशन खाली दिसतंय पण स्टॉक दिसत नाही. स्टॉक कुठं असणार तो तुमचा इथं ट्रान्सफर मध्ये स्टॉक असणार. याला म्हणतात 2 स्टेप. आता हा इथलचा स्टॉक मला काय करायचा इकडं मूव्ह करायचा. तो कसा करणार आता ते पाहू आपण. आता 313 तिकडे टाकलं. आता 315 काय करतो स्टॉक तिकडे ओढून घ्यायचा आपल्याला. 315 काय ट्रान्सफर पोस्टिंग लोकेशन प्लेस इन स्टोरेज. सो म्हणल्यावर क्लिक करायचं एंटर टाकायचं मटेरियल लोकेशन. आधी तर लोकेशन कोणतं आहे ना तुला ज्या लोकेशनचा स्टॉक ठेवायचा इथं 003 च्या लोकेशनला तुझा ट्रान्सफर मध्ये पडला स्टॉक तो ते लोकेशन तुझी इथे येणार 003 इथे येणार 0003. जर तुला स्टॉक 315 मिनिटं यूज करायचे दोन्हीकडे तुला लोकेशन तुला सेम ठेवावं लागणार आहे. जे पण काही लोकेशन ज्या काही लोकेशनला स्टॉक असेल तो तिथे तुम्हाला लोकेशन तुला सेम ठेवावं लागणार. क्वांटिटी किती गणेश आवाज रेकॉर्डिंग मध्ये येतो त्याच्यावर एंटर चेक आणि याला पोस्ट. ओके. डॉक्युमेंट झालं आपलं पोस्ट. सो इथं मी करणार परत रिफ्रेश एकदा. तेव्हा तुमचा स्टॉक इथं आलेला आहे. तर जो स्टॉक आपला इथं होता ट्रान्सफरचा तो इकडे येऊन गेलेला आहे.
इथपर्यंत आपण बघितलं होतं लास्ट सेशन. आता आपण पुढे काय पाहायचं आपल्याला, ते म्हणजेच आता ट्रान्सफर कसं करायचं प्लांट टू प्लांट मध्ये. ठीक आहे. सो प्लांट टू प्लांट ट्रान्सफर करायचं त्यासाठी पहिले काय करावं लागेल, एक एक्सटेंडेड प्लांट आपल्याला क्रिएट करावा लागेल. म्हणजे दुसरा प्लांट त्यासाठी क्रिएट करावा लागेल. मग दुसरा प्लांट कसा क्रिएट करायचा, त्याचं ट्रान्झॅक्शन कोड आहे EC02. एंटर करायचं. जसं आपण कंपनी कोड बनवता कॉपी मधनं, तसं इथं कॉपीवर क्लिक करायचं. इथं आपला प्लांट टाकायचा, कोणता आहे तो मग PZ10, आणि खालचं इथं टाकायचं नवीन प्लांट PZ11 असं मी टाकतोय. ओके. तर मला एंटर करणार. आता तो कॉपी होतोय, मला काय करायचं तर कॅन्सल, इथं स्टॉप, याला कंटिन्यू. इथं तुमचं काय झालेलं प्लांट हा तुमचा कॉपी झाला. तसं प्लांट आपण नवीन बनवला, तसं आपल्याला नवीन मटेरियल बनवायचं. म्हणजे नेक्स्ट स्टेप आहे क्रिएट एक्सटेंडेड मटेरियल. ट्रान्झॅक्शन कोड /MM01 एंटर. हे ऑलरेडी आपण केलंय बरं का. सो मग इथं काय करायचं, मटेरियल इथं टाकायचं. मग F4 कोणतं मटेरियल आपलं ते खालचं मटेरियल आहे. मी त्यावर त्याला कॉपी करतो, सेम इथं वरती टाकतो इथं मटेरियल मध्ये. ठीक आहे. तर मी काय करतो मग आता एंटर करतो. एंटर केल्यानंतर एंटर, इथं प्लांट टाकायचं. कॉपी फ्रॉम मध्ये काय करायचं, आपला जुना प्लांट टाकायचा. तो काय PZ10, लोकेशन 00001. इथं प्लांट मध्ये नवीन प्लांट टाकायचा. नवीन कोणता आहे PZ11, लोकेशन 00001. एंटर केलं, इथं एरर आला काय, मटेरियल लेजर मस्ट बी सेट द प्रोडक्टिव्ह पॉवर व्हॅल्युएशन एरिया PZ11. म्हणजे आपण PZ10 साठी मटेरियल लेजर बनवलं होतं, तर PZ11 साठी बनवावं लागणार. मग आता PZ11 साठी पहिले आपण काय करू, मटेरियल लेजर बनवू. मग OMX2 न्यू एंट्री, इथं PZ11 डिस्क्रिप्शन PZ11 एंटर, आणि याला करायचं सेव्ह. सेव्ह केल्यावर आम्ही बॅक करतो. मग इथं जातो /OMX3 मध्ये, इथं पोझिशन, इथं PZ11 इथं आहे. इथं फक्त काय करायचं, PZ11 मटेरियल लेजर टाईप चेंज करायचा आणि याला सेव्ह करायचं. कारण हे तुमचं ऑलरेडी कॉपी केलं होतं प्लॅन, म्हणून त्याच्यामध्ये आलेलं आहे. मग /OMX1 याच्यामध्ये घेऊन परत पोझिशनला जायचं. व्हॅल्युएशन एरिया PZ11 आहे आपलं ऑलरेडी सेट आहे. ठीक आहे. मग काय करायचं, CKM स्टार्ट /CKMSEART एंटर. PZ11 करायचं. PZ11 मटेरियल एक्सचेंज टाईप इथं M घेणार, टेस्ट इथं काढून टाकणार. याला काय करणार, इथे एक्झिक्यूट करणार. स्टार्ट इमिजिएटली, चेक कन्फर्म. ऑलरेडी झालं तर म्हणून थोडं फास्ट घेतलं मी. एंटर एंटर एंटर, याला कंटिन्यू. हे झालं तुमचं मटेरियल लेजर क्रिएट. ठीक आहे. आता जाणार आपण जिथं मटेरियल बनवत होतो परत एंटर एंटर. इथं काय करणार, जुना प्लांट घेणार, लोकेशन इथं नवीन प्लांट घेणार, एंटर. तुमचा एरर सॉल्व्ह झालेला आहे. आता पुढे मटेरियलची स्क्रीन यायला पाहिजे लवकर. मटेरियल खाली गेल्यानंतर मटेरियल ऑलरेडी एक्झिस्ट विल बी एक्सटेंडेड. ओके. एंटर 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 एंटर. यस, हे तुमचं मटेरियल तुमचं बनलं गेलेलं आहे. सो आता मटेरियल बनलं गेलंय. सो मग आता काय करायचं आपल्याला, स्टॉक हा ट्रान्सफर करायचा आहे प्लांट टू प्लांट. जसं आता 311 मुवमेंट टाईप यूज केली होती वन स्टेप मध्ये ट्रान्सफर करायला, तसं आता मी काय करतोय, वन स्टेप मध्ये प्लांट टू प्लांट ट्रान्सफर करतो. तसंच ठेवायचं. इथं फक्त मुवमेंट टाईप चेंज करायची, ती म्हणजे याची आता 301 ट्रान्सफर पोस्टिंग प्लांट टू प्लांट वन स्टेप मध्ये. एंटर करायचं. इथं काय करायचं, मटेरियल टाकायचं आपलं, खाली ना तुमचं प्लांट टाकायचं जुना, लोकेशन 001 ला स्टॉक आहे. then इथं जुना प्लांट टाकायचा, नवीन प्लांट टाकायचा म्हणजे PZ11, लोकेशन टाकायचं 0001. एंटर. ओके. सो याला एकदा बॅक जायचं, परत मग जायचं मिगो मध्ये, नवीन एंट्री म्हणून 301 एंटर. मटेरियल प्लांट 001, इथं नवीन प्लांट 001 एंटर. आता तुमचा तो एरर जो आला होता तो केलेला आहे. किती क्वांटिटी ट्रान्सफर करायची, तर मला 300 क्वांटिटी ट्रान्सफर करायची आहे. क्वांटिटी टाकली इथे, चेक करतो आणि याला करतो पोस्ट. पोस्ट झालाय. एकदा परत जायचं मग MMB मध्ये, एकदा बॅक करून देतो, याला गरज नाही.
तो MMB याला एकदा काय करतो, रिफ्रेश करतो. हे बघा, हे काय झालं तुमचं इथून मायनस झालेलं आहे. स्टॉक हे तुमचं काय झालं मायनस झालं. कसं मायनस झालं तो मटेरियल मुवमेंट मध्ये गेलो. हे बघा, इथून तुमचा 300 क्वांटिटी काय झाला मायनस झाला 301 मुवमेंट टाईप यूज करून. ठीक आहे. सो आता आपल्याला काय करायचं, गेला कुठे, मग बॅक जायचं. इथं फक्त काय करायचं, प्लान चेंज करायचा. 311 एक्झिक्यूट. हे तुमचं 300 क्वांटिटी आलेलं आहे नवीन प्लांट मध्ये, तो म्हणजे 300 PZ11 मध्ये. आता मला दोन्ही एक सोबत पाहायचंय, तर मी काय करणार, इथून प्लांटच काढून टाकणार, फक्त मटेरियल ठेवणार, एंटर करणार, एक्झिक्यूट करणार. ते दोन्ही प्लांट दिसतात. पहिले PZ10 दिसणार, नंतर PZ11 दिसणार. हे जे दोन प्लांट आहे, दोन्ही प्लांटचा एक सोबत स्टॉक तुला दिसतो आहे. ठीक आहे. ही झाली तुझी फर्स्ट स्टेप, 1 स्टेप मध्ये. आता आपल्याला करायचंय 2 स्टेप मध्ये ट्रान्सफर करायचं आहे. ठीक आहे. आता 2 स्टेप मध्ये ट्रान्सफर कसं करतात, का करतात, त्याचा मागचा रिझन. समजा आता तुझ्याकडे 2 प्लांट आहे. सो 2 प्लांट आहे, तर मग तू काय केलं, प्लांट ए आणि प्लांट बी आहे. तो प्लांट बीचं मटेरियल प्लांट बीनं मटेरियल मागवलं होतं आणि चुकून काय झालं, ते प्लांट ए मध्ये गेलं. मटेरियल तुमचं सेम होतं. त्यानं काय केलं, त्याला वाटलं की मटेरियल त्याच्याच प्लांटचं आहे, प्लांट एचं. म्हणजे काय तिकडे GRN करून टाकलं. पण नंतर जेव्हा कळालं की हे मटेरियल प्लांट बीचं होतं, मग तेव्हा मग प्लांट बी वाला काय सांगणार त्याला, की माझं मटेरियल आहे, सॉरी प्लांट ए वाला काय सांगणार की माझं, सॉरी प्लांट बी वाला म्हणणार माझं मटेरियल होतं. सो प्लांट ए वाला तुमच्याकडे GRN चुकून झालेलं, तर तुम्ही ते पाठवून द्या. पहिले तुम्ही सिस्टम मध्ये पाठवा, कारण की मला इकडे कन्फर्मेशन वगैरे हे प्रोसेस मला करायचे आहे. मग तेव्हा प्लांट ए काय म्हणतो की मी डायरेक्टली तुमच्याकडे पाठवणार नाही सिस्टम मध्ये. मी पहिले काय करेल की तुम्हाला हे फिजिकल मटेरियल जे आहे ते तुम्हाला आधी घेऊन जावं लागणार. ओके. त्यानंतरच मी तुम्हाला काय करेल, ते मटेरियल तुम्हाला मी सिस्टम मध्ये पाठवलं. पण आता थोडंसं त्यांची बोलणं झालं वगैरे. सो त्यानंतर ते म्हणाले की नाही मला लागतच आहे अर्जंट मध्ये. सो मग तुम्हाला काय करावं लागणार आहे, मग प्लांट ए वाला काय करेल की स्टॉक असा ट्रान्सफर करेल की तो यूज करू शकणार नाही, फक्त त्याला तिथं जास्त याच्यामध्ये दिसेल. कशामध्ये, सिस्टम म्हणजे आपण जे ट्रान्सफरचं लोकेशन बघितलं ना आता इथं ह्या लोकेशन मध्ये, तर ह्या लोकेशन मध्ये दिसेल फक्त की प्लांट न ट्रान्सफर केलेले. जेव्हा तो फिजिकल मटेरियल घेऊन जाईल प्लांट ए मधनं तेव्हा काय करेल, प्लांट ए वाला तो स्टॉक ट्रान्सफर करून देईल त्याच्या अनरिस्ट्रिक्टेड यूज मध्ये, म्हणजे तो स्टॉक यूज करू शकेल तेव्हा. ठीक आहे. सो मग आता तेव्हा आपल्याला ते करायचं कसं ते मी दाखवतो. जायचं मिगो मध्ये, ट्रान्सफर पोस्टिंग, इथं मटेरियल मुवमेंट चेंज करायची. मटेरियल मुवमेंट घेणार आपण इथे 303, ट्रान्सफर पोस्टिंग प्लांट टू प्लांट, रिमूव्ह फ्रॉम स्टोरेज. मला डबल क्लिक करायचं. ठीक आहे. एंटर करायचं. मुवमेंट टाईप चेंज झाल्यानंतर मटेरियल टाकायचं, प्लांट टाकायचा PZ10 जुना प्लांट, स्टोरेज लोकेशन 1, इथं टाकायचा प्लांट. कोणता प्लांट आहे, मग PZ11 मध्ये. इथं लोकेशन विचारणार नाही तुम्हाला. क्वांटिटी किती, तर मला क्वांटिटी टाकायची 100 क्वांटिटी. चेक पोस्ट. ओके. हे झालं पोस्ट तुमचं. परत जाणार MMB मध्ये, त्याला तर रिफ्रेश करणार, तर चेक करा बघा कसं आहे. इथून तुमचं 100 क्वांटिटी मायनस झाली 300 म्हणून. गेली कुठे ती, आता इथं चेक करू इकडं. हे बघा आली तर 100 क्वांटिटी ह्या प्लांट मधनं निघाली आणि ह्या प्लांटच्या ट्रान्सफर मध्ये गेली. मग आता जोपर्यंत प्लांट ए मधनं मटेरियल तुमचं प्लांट बी मध्ये जात नाही फिजिकल मटेरियल, तोपर्यंत हा स्टॉक तुमचा इकडे येणार नाही. ठीक आहे. मग आता फिजिकल मटेरियल तुमचं ट्रान्सफर पण झालं, फिजिकल मटेरियल घेऊन गेला प्लांट बी वाला प्लांट ए मधनं. मग आता काय करायचं, स्टॉक हा ट्रान्सफर व्हायला पाहिजे. मग स्टॉक ट्रान्सफर कसा करणार आपण तिथे. ओके ठीक आहे. इथं जाणार मिगो मध्ये गेल्यानंतर प्लेस इन स्टोरेज करणार. ठीक आहे. प्लेस इन स्टोरेज केलं, याला एंटर करायचं. एंटर केल्यानंतर आपण दुसरं काहीच करायचं नाही. इथं फक्त क्वांटिटी मध्ये जायचं, क्वांटिटी चेक करायची, व्हेअर मध्ये जायचं, कोणत्या लोकेशनला ट्रान्सफर करायची, 0002 ला ट्रान्सफर करायची. एंटर, आयटम ओके, चेक. ओके. प्लांट आपला जो पहिले एरर होता ना प्लांट 1 मध्ये, PZ10 मध्ये, सेम एरर तुला आता प्लांट 2 मध्ये पण आले, म्हणजे PZ11 मध्ये पण आले. मग कसा करणार तो,
MMSC सिलेक्शन MMSC प्लांट चेंज करायचा EZ11 एंटर इथं लोकेशन टाकायचं 002 0003 एंटर सेव्ह. मग आपण ट्रान्सफर मध्ये चेक करणार पोस्ट करणार झालं पोस्ट. नंतर परत MMB मध्ये याला करणार रिफ्रेश. आला तुझं इथे 100 क्वांटिटी इथून निघाली तुझी ट्रान्सफर मधनं ते इकडे येऊन गेली या ठिकाणी. कळालं तुला काय केलं आपण ते आतापर्यंत. याला मी काय करतो याला डिस्प्ले ओके 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 एंटर डॉक्युमेंट इन्फो FI डॉक्युमेंट. याची डॉक्युमेंट एंट्री तुला दिसणार नाही कारण प्लान टू प्लान ट्रान्सफर केले म्हणून. समजलं प्रणय. ओके. काही अडचण याच्यामध्ये. नाही नाही. तर पहिल्यापासून समजून सांगितलं की कसं आपण करू शकतो स्टॉक ट्रान्सफर कोणत्या कोणत्या पद्धतीने स्टॉक ट्रान्सफर होतो. ओके ओके. तर मुवमेंट टाईप आपलं झालंय. आता आपल्याला ना उद्या नवीन टॉपिक जर सुरू करायचं म्हणलं तर सब कॉन्ट्रॅक्टिंग नवीन आपलं हे अर्ध्या तासामध्ये होणार नाही तो टॉपिक. झालंय पण समजून सांगावं लागतं सगळ्या गोष्टी. सब कॉन्ट्रॅक्टिंग नाही होणार अर्धा तासामध्ये वेळ लागतो त्याला. एक 40 मिनिटं तरी द्यावंच लागतं त्याला. तशा होत नाही. दुसरा जोपर्यंत प्रोसेस होत नाही तोपर्यंत मला बाकीची टॉपिक घेता येणार नाही. ठीक आहे प्रणय आपण एक काम करू उद्या स्टार्ट करू आपण प्रोक्युरमेंट प्रोसेस. ओके ठीक आहे चालेल. आज प्रॅक्टिस कर. जर समजा तुझं येणं झालंच क्लासमध्ये इकडे तर चक्कर मारून जर माझ्याकडे तेव्हा जर टाइम असेल तर मी तेव्हा तुझं मग पुढे घेऊन टाकेल एखादं सेशन जर तुझं इकडे येणं झालं तर.